जिल्ह्यामध्ये सर्व धरणाचा विसर्ग आपण मॉनिटर करत आहे. सुदैवाने कालपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे. पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे. आणि आता इथे कुरुंदवाडमध्ये सुद्धा मी व्हिजिटसाठी आलेलो आहे. कोयना धरणाचा जो विसर्ग काल 95,000वरती गेलेला होता तो आता 70,000पर्यंत कमी झालेला आहे. वारणेचा जो 15,000चा विसर्ग होता तोही आपण 7,000वरती आणत आहे. कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे आणि साधारणतः पुढच्या 18 तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो. त्यामुळे काही इंचाने लेवल पुढच्या तासाला वाढत जाईल. प्रशासन, आमचे प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत, परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं, कोणत्याही पद्धतीची निष्काळजीपणाची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी टाळावं.